नमस्कार. हायपर लायपिडेमिया हा एक असा आजार आहे किंवा ही एक अशी अवस्था आहे किंवा जेव्हा शरीरातल्या चरबीचं प्रमाण वाढतं. ही चरबी वेगवेगळ्या प्रकारची असते, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स वगैरे वगैरे. तर ह्याच्यासाठी बरीच औषधं वापरली जातात. त्यापैकी एक महत्वाचा औषधांचा समूह त्याला म्हणतात स्टॅटिन्स. तर आज आपण त्या स्टॅटिन मधला एक अतिशय महत्वाचा रेणू म्हणजे मॉलिक्यूल, याचं नाव आहे ॲट्रोवास्टॅटिन. त्या संबंधी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर ॲट्रोवास्टॅटिन हे काय आहे आणि ते कशासाठी वापरलं जातं? आता जसं मी तुम्हाला म्हटलं की ॲट्रोवास्टॅटिन हे स्टॅटिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधांशी संबंधित आहे. ही औषधं आपल्या शरीरातली जी चरबी आहे म्हणजे लिपिड्स ती नियंत्रित करतात. जेव्हा कमी चरबीयुक्त आहार आणि जीवनशैलीतले बदल म्हणजे एक्झरसाइज करणं, कमी खाणं, कमी तेलकट तुपकट खाणं वगैरे वगैरे, तर हे जे प्रकार आहेत ते जेव्हा अयशस्वी होतात तर तेव्हा ॲट्रोवास्टॅटिनचा वापर रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी होऊन जातो. तुम्हाला हृदय विकाराचा धोका जर जास्त असला किंवा तर तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी म्हणजे लेव्हल नॉर्मल जरी असेल, सामान्य ज्याला आपण म्हणतो, तरी देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल पेक्षा त्याचा जो धोका आहे हार्ट डिसीजशी संबंधित, तर ते कमी करण्यासाठी ॲट्रोवास्टॅटिनचा वापर केला पाहिजे. आता एक लक्षात ठेवा की ॲट्रोवास्टॅटिन तुम्ही जर घेत असाल तरी देखील तुम्ही साधारणपणे कोलेस्ट्रॉल कमी करणारा आहार मात्र पाळला पाहिजे. ॲट्रोवास्टॅटिन घेण्यापूर्वी तुम्हाला काय माहित असणं आवश्यक आहे? एक म्हणजे तुम्हाला जर ॲट्रोवास्टॅटिनची किंवा त्यात वापरल्या जाणाऱ्या काही इतर घटकांची ॲलर्जी असेल किंवा तुमचं यकृत बिघडलेलं असेल, तुम्हाला काही यकृतातले रोग असतील किंवा तुमच्या यकृताच्या कार्यासाठी कोणत्याही खास सामान्यतः न केलेल्या रक्त चाचण्या जर झाल्या असतील, तुमच्या डॉक्टरने तेव्हा सांगितलं असतील, किंवा तुम्हाला हेपॅटायटिस सी नावाचा आजार झालेला असेल आणि त्यासाठी एक ग्लेकॅप्रेव्हिर आणि पिबेंट्रास्वीर ही औषधं आहेत, ती जर तुम्ही वापरत असाल, तुमच्या डॉक्टरने जर लिहून दिली असेल, तर कृपा करून ॲट्रोवास्टॅटिन घेऊ नका. ॲट्रोवास्टॅटिन घेताना कुठली खबरदारी घेणं आवश्यक आहे? जर तुमची श्वसन क्रियेची यंत्रणा निकामी झाली असेल, म्हणजे त्याला आपण रिस्पिरेटरी फेल्युअर म्हणतो इंग्रजी भाषेत, किंवा तुम्ही फ्युसिडिक ऍसिड नावाचं एक जे औषध आहे ते प्रतिजैविक आहे म्हणजे अँटीबायोटिक, ते तुम्ही समजा गेल्या 7 दिवसात घेतलं असेल किंवा सध्या घेत असाल, तर फ्युसिडिक ऍसिड आणि ॲट्रोवास्टॅटिन यांच्या संयोजनामुळे म्हणजे कॉम्बी थेरपीमुळे स्नायूच्या गंभीर समस्या उद्भवतात आणि त्यापैकी प्रमुख त्याला म्हणतात रॅब्डोमायोलायसिस. त्याचं वर्णन किंवा त्याची चर्चा आपण आता करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला जर पूर्वी मेंदूमध्ये रक्तस्रावात सकट तुम्हाला जर लकवा झाला असेल म्हणजे स्ट्रोक झाला असेल किंवा मागील काही वर्षात किंवा महिन्यामध्ये समजा तुम्हाला लकवा झाला असेल आणि त्याच्यामुळे रक्ताचे किंवा रक्तातील पदार्थाचे छोटे छोटे मेंदूमध्ये पॉकेट्स तयार झाली असतील किंवा तुम्हाला काही मूत्रपिंड समस्या असेल, तुमची जर थायरॉइड व्यवस्थित काम करत नसेल म्हणजे कमी काम करत असेल, त्याला हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात, किंवा तुम्हाला वारंवार आणि स्पष्ट न करणारे किंवा करता येणारे स्नायू दुखणं असेल, किंवा तुम्हाला वैयक्तिक किंवा तुमच्या कुटुंबामध्ये स्नायूंच्या समस्यांचा पूर्वहित इतिहास असेल म्हणजे फॅमिली हिस्ट्री किंवा पर्सनल हिस्ट्री, किंवा तुम्ही इतर काही चरबी कमी करणारी औषध जर तुम्ही घेत असाल म्हणजे इतर काही स्टॅटिन्स किंवा फायब्रेट्स वगैरे वगैरे, किंवा तुम्ही नियमितपणे आणि मोठ्या प्रमाणात मद्यसेवन करत असाल,
तुमचं वय जर 70 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ॲटोरवास्टेटिन गोळ्या घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला. यापैकी कोणताही जर तुम्हाला लागू होत असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला हे औषध म्हणजे ॲटोरवास्टॅटिन देण्यापूर्वी आणि उपचारादरम्यान देखील काही रक्त तपासण्या करायला सांगतील. तर त्या का करायला लागतात? कारण तुम्हाला जसं म्हटलं की स्नायूंशी संबंधित काही एन्झाईम्स असतात ती वाढतात आणि ते जे काही दुष्परिणाम होतात, आता जसं मी तुम्हाला म्हटलं ते रॅब्डोमायोलायसिस, तर त्याचा अंदाज या रक्त चाचण्यांमुळे येतो. तुमचे जर सतत स्नायू कमकुवत होत असतील तर तुमच्या डॉक्टरना सांगा. तर त्याच्यासाठी देखील निदान करायला लागतं आणि त्याचा उपचार करण्यासाठी काही अतिरिक्त चाचण्या करायला लागतात, काही औषधं घ्यायला लागतात. तुम्ही हे औषध घेत असताना तुम्हाला जर मधुमेह असेल किंवा मधुमेह होण्याचा धोका असेल तर तुमचे डॉक्टर तुमचं बारकाईने निरीक्षण करतील आणि तुमच्या रक्तात साखर आणि चरबीचं प्रमाण जर जास्त असलं, तुमचं वजन जास्त असलं, तुम्हाला जर उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका संभवतो. म्हणून या काळज्या घेणं आवश्यक आहे. आता इतर औषधं आणि ॲटोरवास्टॅटिन यांचा काय संबंध आहे? तुम्ही अशा प्रकारची जी औषध आहे जी मी तुम्हाला आता सांगणार आहे ती जर तुम्ही घेत असाल किंवा अलीकडेच घेतलेली असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरना अवश्य सांगा. कारण अशी काही औषधं आहेत की ज्याच्यामुळे ॲटोरवास्टॅटिनचे परिणाम बदलू शकतात किंवा त्या औषधांचे परिणाम बदलू शकतात आणि त्याला म्हणतात ड्रग इंटरॅक्शन. आणि त्याच्यामुळे काय होतं की ही औषधं एकतर कमी प्रभावी होऊ शकतात किंवा जास्त प्रभावी होऊ शकतात, की जे दोन्ही गोष्टी आपल्याला नको. आणि रॅब्डोमायोलायसिस आता ते म्हटलं होतं, तर जे स्नायू नष्ट होतात त्याचे विरघळतात खरं सांगायचं तर ते होण्याचा धोका जास्त संभवतो. तर अशी कुठली औषधं आहेत की जी आपण लक्षात ठेवायला पाहिजे? एक म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी करण्यासाठी काही औषधं वापरली जातात. उदाहरणार्थ सायक्लोस्पोरिन, त्याला इम्युनोसप्रेसेंट्स म्हणतात, किंवा काही प्रतिजैविक किंवा फंगस विरोधी औषधं असतात म्हणजे एरिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन, किटोकेनोझॉल, इट्रोकेनोझॉल वगैरे वगैरे. मग चरबीची पातळी नियंत्रित करण्यासाठी काही इतर औषधं असतात, उदाहरणार्थ फायब्रेट्स, कोलेस्ट्रिपॉल वगैरे. मग उच्च रक्तदाबासाठी म्हणजे हाय ब्लड प्रेशरसाठी किंवा हृदयाच्या विकारासाठी, ज्याला अंजायना म्हणतात, हृदय वाहिन्यांचा विकार असतो तो, तर त्याच्यासाठी कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स नावाचा एक गट वापरला जातो. उदाहरणार्थ त्याच्यात येतात एम्लोडिपिन, डिल्टियाझिन. किंवा तुमच्या हृदयाची लय नियमित करण्यासाठी काही औषधं दिली जातात, डिगॉक्सिन, वेरॅपामिल, एमिओडेरा. मग लेटर मोविर म्हणून एक औषध आहे की जे सायटोमेगॅलो व्हायरस नावाचा व्हायरस असतो, अतिशय प्राणघातक व्हायरस आहे. तर त्याच्यासाठी हे औषध दिलं जातं. ते जर तुम्ही घेत असाल किंवा HIV उपचारात वापरलेली औषधं, त्याला वीर्स म्हणतात सगळे, म्हणजे रिटोनावीर, लोपिनावीर वगैरे वगैरे. हेपॅटायटिस C हा एक व्हायरस आहे आणि त्याच्यामुळे कावीळ वगैरे होऊ शकते, यकृताला सूज येऊ शकते. तर त्याच्या उपचारात वापरलेली काही औषधं असतात, उदाहरणार्थ टेलाप्रेविर, बोसेप्रेविर, एल्बॅसिविर, ग्रॅझोप्रेविर वगैरे वगैरे. ही औषधं जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला डॉक्टरला सांगायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन पण काही औषधं आहेत की ज्यांची ॲटोरवास्टॅटिन बरोबर अशा प्रकारची इंटरॅक्शन होऊ शकते. उदाहरणार्थ एझेटेमिब, जे स्वतःच कोलेस्ट्रॉल कमी करतं, किंवा वॉर्फरिन की ज्याच्यामुळे रक्त गोठणं कमी होतं. मग तोंडावाटे घेतलेली गर्भनिरोधक, त्याला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह असं म्हणतात. मग सिमेटेडिन, रॅनिटिडिन, जी औषधं पेप्टिक अल्सर किंवा ऍसिडिटी कमी करण्यासाठी वापरले जातात. मग कॉल्किसिन, जी गाऊट नावाचा जो एक प्रकार असतो की ज्याच्यामुळे सांधे दुखतात वगैरे वगैरे. आणि अँटॅसिड्स, या अँटॅसिड्स मध्ये ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम जर असेल तर ही सगळी औषधं जर तुम्ही घेत असाल तर
तुम्ही डॉक्टरना सांगितलेलं बरं. आणि फ्युसिडिक ऍसिड बद्दल तर मी तुम्हाला सांगितलं त्याचं. फ्युसिडिक ऍसिड जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला हे औषध तात्पुरतं थांबवायला लागेल. आणि ॲटोरोस्टॅटिन पुन्हा कधी सुरू करायचं हे तुमचे डॉक्टर सांगतील तुम्हाला. कारण ॲटोरोस्टॅटिन आणि फ्युसिडिक ऍसिड जर तुम्ही एकत्र घेतलं तर काही वेळा स्नायू कमकुवत किंवा दुखरे होऊ शकतात. आता आणखीन एक गमतीची गोष्ट म्हणजे द्राक्षाचा रस. आता आपण सगळेजण द्राक्षाचा रस एरवी घेतोच, पण दररोज 1 किंवा 2 लहान ग्लासापेक्षा जर तुम्ही ॲटोरोस्टॅटिन घेत असाल तर 1 किंवा 2 ग्लासापेक्षा जास्त द्राक्षाचा रस घेऊ नका. कारण मोठ्या प्रमाणात जर तुम्ही द्राक्षाचा रस घेतलात तर ॲटोरोस्टॅटिनचे परिणाम बदलू शकतात. मद्यसेवन, औषध चालू असताना कृपा करून जास्त मद्य घेणं टाळा. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे ड्रायव्हिंग आणि यंत्र वापरणं. आता असं आढळून आलंय की साधारणपणे हे औषध तुमच्या वाहन चालवण्याच्या किंवा यंत्र चालवण्याच्या क्षमतेवर परिणाम करत नाही. पण असं तुम्हाला वाटतंय किंवा हे औषध घेतल्यानंतर माझ्या वाहन चालवण्याच्या किंवा यंत्र चालवण्याच्या क्षमतेवर काही परिणाम झालेला आहे, तर मात्र ॲटोरोस्टॅटिन तुम्ही बंद करा. किंवा ही जी मशीन्स आहेत किंवा ड्रायव्हिंग आहे ते तुम्ही बंद करा. आता ॲटोरोस्टॅटिन मध्ये सोडियम असतं का? तर ह्याचं उत्तर आहे हो. परंतु 10, 20 आणि 40 मिलीग्रॅम ॲटोरोस्टॅटिनच्या ज्या गोळ्या असतात त्याच्यामध्ये सोडियम फक्त 23 मिलीग्रॅम असतं. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोळ्यांना तुम्हाला सोडियम मुक्त म्हणायला हरकत नाही. आणि जी सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आहे म्हणजे 80 मिलीग्रॅमची टॅबलेट, त्या टॅबलेटमध्ये फक्त 26.9 सोडियम असतं. आणि असं पाहायला गेलं तर हे जे सोडियम आहे ते तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये जे सोडियम असतं त्याच्या जेमतेम 1.1% सोडियम आहे. त्याच्यामुळे ॲटोरोस्टॅटिन घेतल्यामुळे तुमच्या सोडियम लेवल्समध्ये विशेष काही फरक होण्याचा धोका नाही. आता ॲटोरोस्टॅटिन टॅबलेट्स किंवा गोळ्या घ्यायच्या कशा? तर उपचार सुरू करण्यापूर्वी तुमचे डॉक्टर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या आहारावर तर ठेवतीलच, परंतु हा आहार कोलेस्ट्रॉलच्या या ज्या गोळ्या आहेत म्हणजे ॲटोरोस्टॅटिन त्या चालू असताना देखील तुम्ही तो कमी कोलेस्ट्रॉल असलेला आहार मात्र तुम्ही चालू ठेवला पाहिजे. प्रौढांसाठी ॲटोरोस्टॅटिनचा दैनिक डोस आहे 10 मिलीग्राम एकदाच. 10 मिलीग्राम एकदा घ्यायचा. आता तो जर वाढवण्याची गरज असेल तर डॉक्टर तुम्हाला सांगतील, म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल जर आपल्याला पाहिजे तशी जर कमी होत नसेल तर मग डॉक्टर्स हा डोस वाढवतात, परंतु 4 आठवड्याच्या अगोदर ही वाढ करत नाहीत. कमीत कमी 4 आठवडे वाट पाहून त्याच्यानंतर मग जर गरज पडली तर त्या 10 मिलीग्रॅम वरून आपल्याला डोस वाढवायला लागतो. आणि ॲटोरोस्टॅटिनचा सगळ्यात जास्त डोस म्हणजे कमाल डोस आहे दिवसाला 80 मिलीग्रॅम, म्हणजे कमीत कमी 10, जास्तीत जास्त 80. ॲटोरोस्टॅटिनच्या ज्या गोळ्या आहेत त्या पिण्याच्या पाण्याबरोबर संपूर्णपणे गिळल्या पाहिजे. त्या चावायच्या, चोखायच्या अजिबात नाही, चिरडायच्या नाही. आणि त्या दिवसाच्या कोणत्याही वेळी अन्नाबरोबर किंवा अन्नाशिवाय घेतल्या जाऊ शकतात. परंतु असं आढळून आलंय की ह्या गोळ्या ॲटोरोस्टॅटिनच्या जर तुम्ही संध्याकाळी 7 नंतर घेतल्या तर त्याचा प्रभाव अधिक चांगला होतो. त्याच्यामुळे ॲटोरोस्टॅटिन संध्याकाळी 7 नंतर घेतलेलं बरं. आणि दररोज एकच गोळी एकाच वेळी शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा. आणि जो काही कालावधी आहे तो तुमचे डॉक्टर सांगतीलच, किती महिने किती वर्ष घ्यायचं, तर ती कालावधी तुम्ही पाळा. आणि तुम्हाला जर खात्री नसेल, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुमच्या डॉक्टरांशी बोलून तुमच्या शंका निरसन करून घ्या. आणि ॲटोरोस्टॅटिनचा परिणाम तुम्हाला असं वाटतंय की खूप जास्त होतं किंवा खूप कमी होतं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी परत बोलून घ्या. आता ॲटोरोस्टॅटिन समजा चुकून तुम्ही जास्त घेतलं तर काय करायचं? कृपा करून एक तर जास्त घेऊही नका, पण समजा चुकून घेतलं तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, फोन करा
किंवा जवळच्या कॅज्युअल्टी किंवा इमर्जन्सी वॉर्डमध्ये हॉस्पिटलमध्ये असतात, आपत्कालीन विभाग ज्याला म्हणतात, तर तिकडे ताबडतोब जाऊन तिकडच्या डॉक्टरना कळवा. ॲटोरॉस्टॅटिनचा डोस घ्यायला जर तुम्ही विसरत असाल किंवा तुम्ही विसरला असाल तर काय करायचं? काय विशेष नाही, तुम्ही तुमचा ॲटोरॉस्टॅटिनचा पुढचा डोस बरोबर त्याच वेळी घ्या. मात्र विसरलेल्या डोसची भरपाई करण्यासाठी दुहेरी डोस म्हणजे डबल डोस मात्र घेऊ नका. आणि तुम्हाला जर ॲटोरॉस्टॅटिन थांबवायचं असेल तर कोणत्याही कारणाने तर डॉक्टरना विचारून त्यांनी सल्ला दिल्याशिवाय किंवा त्यांनी अनुमती दिल्याशिवाय आपण कृपा करून ॲटोरॉस्टॅटिन थांबवू नका. तुमच्या डॉक्टरला अवश्य विचारा. आता ॲटोरॉस्टॅटिनचे दुष्परिणाम काय आहेत? एक लक्षात घ्या की सर्व औषधांप्रमाणे ॲटोरॉस्टॅटिनचे देखील दुष्परिणाम होऊ शकतात, परंतु ते प्रत्येकाला होतातच असे नाही. असं जरी असलं तरी आता जे मी तुम्हाला सांगतोय ते काही गंभीर दुष्परिणाम आहेत आणि त्यांची जर लक्षणं तुम्हाला जाणवली तर तुम्ही ॲटोरॉस्टॅटिन गोळ्या घेणं ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि जवळच्या हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात म्हणजे ज्याला आपण कॅज्युअल्टी डिपार्टमेंट म्हणतो किंवा इमर्जन्सी डिपार्टमेंट म्हणतो तिकडे ताबडतोब जा. आता असे दुष्परिणाम थोडेसे दुर्मिळ आहेत, म्हणजे हजारात एखाद्याला होतात. ते कुठले आहेत? एक म्हणजे गंभीर ॲलर्जी, ज्याच्यामुळे चेहरा, जीभ, घसा सुजते आणि श्वास घ्यायला पण त्रास होऊ शकतो. त्याला ॲनाफिलॅक्टिक शॉक म्हणतात. त्याच्यानंतर गुलाबी लाल डागासह त्वचेवर पुरळ येऊ शकतो, विशेषतः हाताच्या तळव्यांवर किंवा पायांच्या तळव्यावर. फोड येतात, त्वचा सोलून निघते, त्वचेला सूज येते, तोंड, गोळे, त्याच्यानंतर गुप्तांगावर देखील, जननेंद्रियांवर देखील फोड येऊ शकतात आणि ताप येऊ शकतो. स्नायूंचा कमकुवतपणा, वेदना, स्नायू फाटणं किंवा लालसर किंवा तपकिरी लघवी होणं आणि त्याच वेळी जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल आणि जर तुमचं तापमान वाढलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी एका अतिशय गंभीर साईड इफेक्टचं लक्षण आहे. त्याचं नाव आहे रॅब्डोमायोलायसिस. रॅब्डोमायोलायसिस. ह्याच्यामुळे काय होतं की जे आपले स्नायू असतात ते आपोआप नष्ट होतात या गोळ्यांच्या प्रभावामुळे आणि ते चक्क विरघळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ॲटोरॉस्टॅटिन बंद जरी केलं घ्यायचं तरी देखील हा स्नायूंचा बिघाड नेहमीच निघून जातो असं नाही आणि तो जीवघेणा ठरू शकतो आणि मूत्रपिंडांच्या समस्यांना कारणीभूत देखील ठरू शकतो. अर्थात ते प्रत्येकाला होतं असं नाही, जसं मी तुम्हाला हजारातल्या एखाद्याला होतं. तर त्याच्यामुळे तुम्ही असे जर काही लक्षण तुम्ही आढळून आले ॲटोरॉस्टॅटिन घेतल्यानंतर तर कृपा करून तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये. मग ॲटोरॉस्टॅटिनचे सामान्य दुष्परिणाम कोणते आहेत? सामान्य याचा अर्थ 10तल्या एखाद्या माणसाला होऊ शकतो, होतो तसं नाही. नाकात सूज येऊ शकते, जळजळ, घशात वेदना, नाकातून रक्त येणं, ॲलर्जी, मग रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. रक्तात आपल्या एक क्रिएटिन कायनेज म्हणून एक एन्झाईम असतं, तर त्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते. डोकेदुखी, मळमळ, बद्धकोष्ठ, वारा सरणं, अपचन, जुलाब, सांधेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी आणि यकृताचं कार्य दर्शवणारे जे आपले रक्त तपासणी असते तर ती देखील त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतात. तर हे सगळे सामान्य दुष्परिणाम आहेत, हे आपण ॲटोरॉस्टॅटिन घेताना लक्षात ठेवलेले बरं. आणखीन काही दुर्मिळ, अति दुर्मिळ आहेत की जे 10,000 एखाद्या माणसाला होतात, तर ते डॉक्टर तुम्हाला सांगतील अगदीच जर तुम्हाला वाटत असेल. कारण तुम्ही हे औषध घेत असताना तुमचे डॉक्टर तुमचं निरीक्षण करतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आता जे मी तुम्हाला दुष्परिणाम आहेत त्यांच्यापैकी जर तुम्हाला त्याची काही लक्षणं आली तर तुम्ही डॉक्टरना सांगाल, पण त्यांच्या व्यतिरिक्त देखील जर तुम्हाला काही लक्षणं आढळली किंवा काही दुष्परिणाम जाणवले तर मात्र तुमच्या डॉक्टरांशी ताबडतोब संपर्क साधा. आता ॲटोरॉस्टॅटिन गोळ्या कशा ठेवायच्या, कशा साठवायच्या? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे औषध मुलांच्या दृष्टीपासून आणि आवाक्यापासून दूर ठेवा.
एक्सपायरी डेट नंतर तुम्हाला माहिती आहे एक्सपायरी डेट ह्याचा अर्थ त्या औषधाची क्षमता कमी होते किंवा संपते. आणि ही जी एक्सपायरी डेट असते ती साधारणपणे औषधांच्या स्ट्रिपवर म्हणजे पत्तीवर किंवा औषधांच्या खोक्यावर म्हणजे ज्याला आपण बॉक्स किंवा कार्टन म्हणतो त्याच्यावर छापलेली असते. त्याच्यामुळे त्या एक्सपायरी डेट नंतर ॲटोरॉस्टेटिन कृपा करून घेऊ नका. या औषधाचं खरं म्हणजे ते जर साठवायचं किंवा ठेवायचं असेल तर काही विशेष त्याच्यासाठी साठवण्याची गरज नाही, परंतु त्याच्यावर प्रखर सूर्यप्रकाश येता कामा नये किंवा एखाद्या ओलसर जागेत ते तुम्ही ठेवू नका. एवढंच फक्त तुम्ही त्याची काळजी घ्या. आणि कोणतीही औषधं सांडपाणी किंवा घरातील कचऱ्यामधनं ती फेकून देऊ नका. बाजारामध्ये ॲटोरॉस्टेटिन कशा स्वरूपात उपलब्ध आहे, कोणत्या स्ट्रेंथ्स मध्ये उपलब्ध आहे, तर प्रत्येक ॲटोरॉस्टेटिन मध्ये सक्रिय पदार्थ असतो ॲटोरॉस्टेटिन, परंतु तो त्या गोळीत व्यवस्थित टिकावा म्हणून त्याच्यावर काही निष्क्रिय घटक असतात, त्याला म्हणतात इनऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. आणि प्रत्येक ॲटोरॉस्टेटिन गोळीमध्ये ॲटोरॉस्टेटिन हे ॲटोरॉस्टेटिन कॅल्शियम ट्रायहायड्रेट या स्वरूपात येतं, त्याला सॉल्ट म्हणतात. हे मूळ औषध आहे ॲटोरॉस्टेटिन, परंतु आपल्याला मिळतं ते ॲटोरॉस्टेटिन कॅल्शियम ट्रायहायड्रेट या स्वरूपात. तर प्रत्येक गोळीमध्ये 10 मिलीग्रॅम किंवा 20 किंवा 40 किंवा जास्तीत जास्त 80 मिलीग्रॅमची गोळी असते. आणि ह्या गोळ्या साधारणपणे 10च्या ब्लिस्टर स्ट्रिपमध्ये म्हणजे पत्ती, एका पत्तीमध्ये 10 गोळ्या उपलब्ध असतात. काही वेळा त्याच्यावर ऑफकोर्स छापलेलं असतं की किती मिलीग्रॅमची गोळी आहे, पण काही वेळा सहजगत्या आपल्या लक्षात यावं म्हणून काही वेळा त्या गोळ्यांचा रंग वेगळा असतो, आकार वेगळा असतो वगैरे वगैरे. तर आज आपण ॲटोरॉस्टेटिन बद्दल माहिती जाणून घेतली आणि मला खात्री आहे की या माहितीमुळे ह्याच्या पुढे किंवा एरवी देखील जर तुम्ही ॲटोरॉस्टेटिन तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने घेत असाल तर या माहितीने तुम्ही ते अधिक आत्मविश्वासाने घेऊ शकाल. धन्यवाद.